नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी, भुसावळ येथील श्रीमती प क कोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून सध्या कार्यरत आहे. सध्या होऊ घातलेल्या बहुपर्यायी प्रश्नाच्या संदर्भात आपण विचार करत आहोत. आधुनिक राजकीय विश्लेषणाचा भाग 9 आज आपण पाहत आहोत. यामध्ये राजकीय संसूचनाची ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेशी संबंधित पहिल्या भागाचा आज आपण विचार करत आहोत. म्हणजे पॉलिटिकल कम्युनिकेशनच्या संदर्भातला पार्ट फर्स्ट आज आपण अभ्यासत आहोत. प्रश्न क्रमांक 1 बघा. प्राचीन काळात जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मार्गाचा वापर केला जात असे? आहे ना गणेश. प्राचीन काळ जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मार्गाचा वापर केला जात असे? प्रश्न नीट वाचला ना? ओके. आता पर्याय बघा. सूचना पाठविणे, ब दौंडी पिटणे, कोण नोटीस बोर्डवर लिहिणे आणि ड वरील सर्व. तर यामधला पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. दौंडी पिटली जायची ना पूर्वी. ओके. जे पूर्वी दौंडी पिटून लोकांपर्यंत सूचना पाठवली जायची आहे ना. ऐका हो ऐका. बरोबर. आपल्याला माहिती नाही, आपल्या काळात हा सगळा बदल झालेला नाही. ओके. प्रश्न क्रमांक 2 घ्या. प्राचीन काळी टिंबटिंबला पाठवून सत्ताधारी लोक विशिष्ट संदेश लोकांपर्यंत पोहोचवत असे. म्हणजे पूर्ण प्राचीन काळ आहे ना. सत्ताधारी लोक विशिष्ट संदेश लोकांपर्यंत पोहोचवत असे. तर याच्यासाठी खुशबू पर्याय वाचा. अ सैनिक पाठवायचे, ब राजदूताला पाठवून, गुप्तहेराला की न्यायाधीशाला? कुणाला पाठवत होते? ओके बरोबर आहे. कुणाला पाठवायचे म्हणे? राजदूताला. कारण राजदूत हा ॲम्बॅसेडर जो होता ना तेव्हाच्या काळामध्ये, त्या व्यक्तीला आपला एक दूत पाठवायचे आणि त्याच्यामार्फत संदेश पोहोचवत असे. एकदम बरोबर. प्रश्न क्रमांक 3 बघा. आधुनिक राज्यशास्त्राच्या परिभाषेत संसूचन याचा अर्थ राजकीय व्यवस्था आणि राजकीय पर्यावरण यात टिंबटिंब या प्रक्रियेद्वारे केलेला संपर्क होय. म्हणजे आधुनिक राज्यशास्त्राच्या परिभाषेमध्ये संसूचन याचा काय अर्थ आहे? आज जी राजकीय व्यवस्था आहे आणि राजकीय पर्यावरण आहे, यात पर्याय नीट वाचा आधी आहे ना. खुशबू पर्याय आहे आदान, सारिका काय म्हणते? प्रदान, प्रत्यादान आणि वरील सर्व आहे ना. राजकीय व्यवस्था म्हटली की मागण्यांचं आदान होणार, मग धोरणांचं निर्णयाचं प्रदान होणार, मग त्याच्यावर प्रतिक्रिया येणार, प्रत्यादान. म्हणजे या तिन्ही प्रक्रिया होतात. मग बरोबर आहे ना. मग या तिन्हींचं वरील सर्व हा पर्याय येतो. एकदम बरोबर सारिका. अगदी लक्षात आलं तुमच्या. कारण राजकीय व्यवस्था जिथे आहे त्या व्यवस्थेमध्ये आदान, प्रदान आणि प्रत्यादान या तिन्ही प्रोसेस होत असतात. आणि ह्या प्रोसेस कशाच्या माध्यमातून होतात? संसूचनाच्या. ओके. प्रश्न क्रमांक 4 बघा. राजकीय व्यवस्था व जनता यांच्यात संपर्क प्रस्थापित करण्याचे कार्य कोणत्या माध्यमाद्वारे केले जाते? कोणामध्ये संपर्क साधताय आपण? राजकीय व्यवस्था आणि जनता यांच्यात संपर्क प्रस्थापित करण्याचे कार्य कोणत्या माध्यमाद्वारे केले जाते? सतीश. राजकीय सामाजिकीकरण, राजकीय संसूचन, राजकीय संस्कृती आणि राजकीय व्यवस्था. नाही लक्षात आहेत? अरे राजकीय व्यवस्था येऊच शकत नाही म्हणे, कारण इथे राजकीय व्यवस्था. बरं, हा नाही आहे. आता राजकीय व्यवस्था म्हणजे शासन आणि जनता यांच्यात संपर्क प्रस्थापित करण्याचं कार्य कोणत्या माध्यमाद्वारे? बरोबर आहे. राजकीय संसूचनाची माध्यमच माहिती आहे. टी व्ही आहे, रेडिओ आहे, वर्तमानपत्र आहे. हे जे संसूचनाची माध्यम आहेत ना, या माध्यमातून. एकदम बरोबर सांगितलं सतीश. चला शिरीष, तुझ्यासाठी प्रश्न आहे. राजकीय संसूचनाची आवश्यकता खालील कोणत्या बाबीवरून स्पष्ट होते ते ओळखा. कशाची आवश्यकता? राजकीय संसूचनाची आवश्यकता खालील कोणत्या बाबीवरून स्पष्ट होते? पर्याय वाचून घ्या. अ राजकीय स्थैर्य, ब राजकीय संतुलन, क मध्ये काय दिलंय? जनमताचा कौल आणि ड मध्ये वरील सर्व. आता शिरीष काय म्हणतायत? वरील सर्व येतात. का बरं? कारण राजकीय संसूचनाची आवश्यकता म्हणजे वेगवेगळ्या साधनांची आवश्यकता कशासाठी पाहिजे? शासनाला स्थैर्यासाठी पाहिजे, संतुलन आहे ना. बरोबर आहे. जनमताचा कौल आहे. सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. कारण सरकार त्याच्याशिवाय स्थिर राहूच शकत नाही.
संसूचनाच्या माध्यमाद्वारे संतुलन साधलं जातं, स्थैर्य आणि जन्मताचा कौलही घेतला जातो आणि जन्मताचा जोपर्यंत कौल नाही तोपर्यंत सरकार स्थिर राहू शकत नाही. म्हणून पर्याय कोणता येणार शिरीष? ड. एकदम बरोबर. चला प्रश्न क्रमांक 6 घ्या. राजकीय व्यवस्थेतील भिन्न भिन्न घटकांना जोडणारा दुवा म्हणजेच राजकीय संसूचन होय. ही व्याख्या कोणाची ओळखा. तुम्हाला व्याख्या ओळखायची आहे, व्याख्या लक्षात ठेवायला पाहिजे. काही काही व्याख्या तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. काय म्हटलंय? राजकीय व्यवस्था आहे, त्यातील जे भिन्न भिन्न घटक आहे त्या घटकांना जोडणारा दुवा म्हणजेच राजकीय संसूचन. ही व्याख्या कोणाची? आधी पर्याय नीट वाचा. ओके. आता पर्यायमध्ये अशा: अ. रिचर्ड रोज, ब. लुसियन पाय, क. रूस व अल्ताफ आणि ड. टॉलकॉट पार्सन्स. आहे ना? व्याख्या आठवत नाही म्हणे. ओके. आता कोणाला आठवते? सारिका तुम्हाला आठवते का? बघा लक्षात येत असेल तर. हो, रिचर्ड रोज बरोबर आहे. कारण रिचर्ड रोजची व्याख्या, रिचर्ड रोजने काय म्हटलेलं होतं? कारण इथे व्यवस्थेमध्ये जे भिन्न घटक आहेत ना, त्या भिन्न घटकांना जोडणारा जो दुवा आहे त्यांना राजकीय संसूचन. ही व्याख्या कुणाची आहे? रिचर्ड रोज यांची. ओके. प्रश्न क्रमांक 7 बघा. पुन्हा व्याख्या दिलाय, कारण तुमच्या लक्षात आल्या पाहिजे कुणाची व्याख्या काही आहे, म्हणून मुद्दाम व्याख्या घेतलेली आपण. खालील व्याख्या कोणाची ते सांगा. राजकीय संसूचन म्हणजे राजकीय यंत्रणेची अशी व्यवस्था की ज्याद्वारे राजकीय मानवाचे विचार, संदेश व संकेत राजकीय व्यवस्थेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जाते. आहे ना? व्याख्या लक्षात आली की राजकीय संसूचन म्हणजे राजकीय यंत्रणेची अशी व्यवस्था की ज्याद्वारे राजकीय मानवाचे म्हणजे समाजामध्ये जो माणूस आहे त्याचे राजकीय विचार असतील, त्याचे संदेश असतील, संकेत असतील, हे राजकीय व्यवस्थेपर्यंत म्हणजे शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जाते. ही व्याख्या कोणाची आहे? पर्याय पुन्हा वाचा. रिचर्ड रोज, लुसियन पाय, रूस व अल्ताफ आणि ड मध्ये टॉलकॉट पार्सन्स. नेहा सांगू शकते? ओके बरोबर. लुसियन पायची आहे, कारण रिचर्ड रोजची पहिली व्याख्या होती ज्याच्यामध्ये जाळं म्हटलेलं होतं. ओके. लुसियन पायने काय केलं आहे? राजकीय मानवाचा विचार केला होता. एकदम बरोबर. प्रश्न क्रमांक 8 बघा. खालीलपैकी कोणाला संचार सिद्धांताचे जनक म्हणून ओळखले जाते? आहे ना? कोणाला जनक म्हणून म्हणजे फाउंडर, कुणी सुरुवात केली संचार सिद्धांताची मांडणी कुणी केली? अ पर्याय बघा. डेव्हिड ईस्टन, नोबर्ट विनर, क. रॉबर्ट डाल आणि ड. टॉलकॉट पार्सन्स. माहिती आहे? नाही आठवत? नाही आठवत तर लक्षात ठेवा की संचार सिद्धांत आहे ना, कम्युनिकेशन थेरी जी आहे ती नोबर्ट विनरची आहे ना, नोबर्ट विनरची आहे. ओके. प्रश्न क्रमांक 9 बघा. खालील व्याख्या कोणाची ते ओळखा. पुन्हा एक व्याख्या आहे ना, काही काही व्याख्या ज्या महत्त्वपूर्ण आहेत अशा 2-3 व्याख्या आपणालाच माहीत असणं आवश्यक आहे. राजकीय व्यवस्थेतील एक घटक दुसऱ्या घटकाला संदेश पोहोचवण्यासाठी ज्या गतिशील तत्वाचा वापर करतात, आहे ना, ज्याच्या माध्यमातून गतिशील तत्व आहे, एकाकडून मेसेज दुसरीकडे संदेश पोहोचवण्यासाठी, त्याला राजकीय संसूचन असे म्हणतात. अ. कार्ल ड्वाइश, ब. मार्क्स वेबर, क. जे. बर्टन आणि ड. हर्बर्ट सायमन. व्याख्या कोणाची आहे? नाही आठवत? ओके. चला आठवण्यासाठी लक्षात घ्या. एका घटकाकडून दुसऱ्या घटकाला संदेश पोहोचवण्याची व्यवस्था आहे ना, पोहोचवण्यासाठी ज्या गतिशील तत्वाचा वापर आहे, ही व्याख्या आहे कार्ल ड्वाइशची. आहे ना, कार्ल ड्वाइशने संचार सिद्धांत सुद्धा मांडलेला आहे संसूचन, म्हणून कार्ल ड्वाइशची व्याख्या गतिशील तत्वाचा वापरच्या संदर्भात विचार करायचा आहे. यानंतरची 10वा प्रश्न बघा. राजकीय दृष्ट्या सुसंगत असलेल्या माहितीचे म्हणजे राजकीय दृष्ट्या सुसंगत असलेली जी माहिती आहे, माहितीचे राजकीय व्यवस्थेच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे संचरण करणे म्हणजेच राजकीय संसूचन होय. ही सुद्धा व्याख्या आहे ना. तर ही कोणाची व्याख्या आहे ते लक्षात घ्यायचं आहे. अ. रिचर्ड रोज, लुसियन पाय, रूस व अल्ताफ आणि टॉलकॉट पार्सन्स. आता लुसियन पाय नाही म्हणतात, रिचर्ड रोज झालेला आहे. आता हे 2 तर रूस आणि अल्ताफ. एकदम बरोबर सांगितलं पूजा. ही व्याख्या कोणाची आहे? रूस आणि अल्ताफ. याच्यामध्ये काय लक्षात ठेवलं होतं तुम्ही की राजकीयदृष्ट्या सुसंगत असलेल्या माहितीचे म्हणजे माहितीचे एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे संचरण करणे.
पण कोणती माहिती? राजकीयदृष्ट्या सुसंगत असलेल्या माहितीची. ही व्याख्या कोणाची आहे? रूस आणि अल्ताफ यांची. ओके. प्रश्न क्रमांक 11 बघा. राजकीय व्यवस्थेत साधारणतः राजकीय संसूचन किती मार्गाने घडून येतात? किती मार्ग आहेत संसूचन होणार आहे? आता 2, 3, 4 की 6? काय म्हणते स्नेहा? ओके. किती मार्ग? 2. कसे काय? कारण जनतेकडून सरकारकडे, सरकारकडून जनतेकडे 2 मार्ग आहेत, आहे ना. खालून वर आदान होईल, तिकडनं प्रदान होईल. बरोबर, 2 मार्गाने. म्हणून पर्याय अ घेतला. 12 नंबरचा प्रश्न बघा. 2 वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांमध्ये होणारी चर्चा हे संसूचन कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय वाचा. अ आडवे, ब उभे, क सरळ आणि ड तिरपे. नाही समजत? काय म्हटलंय? 2 वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांमध्ये होणारी चर्चा. म्हणजे आता इथे लक्षात घ्या, हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि हे आहे इकडे गुजरातचे मुख्यमंत्री. आता या 2 राज्याच्या वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांची पदं ही सारखी आहेत की नाही? सारखी आहे. म्हणजे यांच्यामध्ये जी चर्चा होते ती समान पातळीवर होते की वर आणि खाली होते, वरिष्ठ आणि कनिष्ठ अशी असते? नाही ना, समान पातळीवर. म्हणजे ह्यांची आडवी असते ना, ही अशी समान पातळी. म्हणून हा संसूचन कोणत्या प्रकारचा आहे? आडवे. कसं लक्षात ठेवायचं? लक्षात आलं? जेव्हा पदं ही समान असतात, एकाच स्तरावर काम करणारे, राष्ट्रीय असतील तर राष्ट्रीय, प्रादेशिकमध्ये वरच्या पदावरची व्यक्ती असेल तर वरच्या पदावरची, यांच्यामध्ये म्हणजे 2 वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांमध्ये होणारी चर्चा हे संसूचन कोणत्या प्रकारचं झालं? मग आडवे झाले. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न 13 बघा. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक शासन. आता इथे बघा, इथे केंद्र सरकार, इथे खाली राज्य सरकार, त्याच्या खाली स्थानिक सरकार, असंच असतं ना. यांच्यात होणाऱ्या विचारांच्या देवाणघेवाणीला संसूचन, टिंबटिंब संसूचन म्हणून ओळखले जाते. आता इथे उभे, आडवे, सरळ यापैकी नाही. लगेच पूजा म्हणते उभे लिहा मॅडम. का बरं? कारण वरून खालपर्यंत आलं ना, असं उभं येतं आहे बेटा. ओके. कारण हे आडवं नाही आहे, सरळ नाही, यापैकी नाहीचा नाही विषय. इथे उभे आहे. ओके, एकदम बरोबर. प्रश्न क्रमांक 14 बघा. राष्ट्रपती आणि राज्यपाल. आता इथे बघा, राष्ट्रपती आहे ना, इथे राष्ट्रपती आणि खाली कोण आहे? राज्यपाल. आता हे राज्यपाल आणि राष्ट्रपती एकाच ठिकाणी आहे का? नाही, हे केंद्राच्या ठिकाणी आहे. त्याच्या खाली राज्य असतं. बरोबर आहे. राज्याचा प्रमुख कोण आहे मग? राज्यपाल. आता राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यात होणारी चर्चा हे संसूचन कोणत्या स्वरूपाचे आहे? माधवी? ओके, बरोबर आहे. कोणतं आहे? बोल्या म्हणे उभे. का बरं? कारण हे उभे आहे, आडवे नाही आहे, एका स्तरावर नाही आहेत ते. राष्ट्रपती वर असतात, राष्ट्रपती आदेश देऊ शकतात राज्यपालांना. बरोबर आहे. हे उभ्या स्वरूपाचे. यानंतरचा आजचा शेवटचा प्रश्न 15 बघा. राजकीय व्यवस्थेतील विभिन्न घटकांना जोडणारा दुवा म्हणजेच टिंबटिंब होय. काय म्हटलंय? राजकीय व्यवस्थेतील विविध घटकांना, म्हणे हा प्रश्न झालेला आहे. ओके, तिथे वेगळ्या व्याख्येच्या अर्थाने घेतला. जोडणारा दुवा म्हणजे काय मग? राजकीय संसूचन लिहा. बरोबर, सतीश लगेच म्हणतोय राजकीय संसूचन लिहा मॅडम. राजकीय संसूचन, शुभदा पण म्हणते राजकीय संसूचन, कारण व्याख्याच होती ती. अशा प्रकारे मित्रांनो, आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या या 9व्या भागामध्ये राजकीय संसूचनावर आधारित 15 प्रश्नांचा विचार आपण केलेला आहे. या 15 प्रश्नातून राजकीय संसूचन कशास म्हणतात, राजकीय संसूचनाच्या संदर्भात विविध विचारवंतांनी केलेल्या व्याख्या, तसेच राजकीय संसूचन कशा पद्धतीने घडून येते या संदर्भातला विचार आपण या बहुपर्यायी प्रश्नातून केलेला आहे. निश्चितच आपणास या संकल्पना स्पष्ट होण्यास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते. आपणास व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या काही सूचना असतील तर कमेंट्स बॉक्सला निश्चितच कमेंट्स टाका. आणि अद्यापही आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओज टाकेल ते आपणापर्यंत प्राप्त होतील, आपणास नोटिफिकेशन मिळत राहतील. ओके, धन्यवाद.